आंबा प्रेमीसाठी खास सुपर क्रीमी मँगो आईस्क्रीम। तर चला आज बनवूया मँगो आईस्क्रीम। नमस्कार मित्रांनो, हर्षा व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। तर बघा, आज मी मँगो आईस्क्रीम बनवणार आहे। तर इथे मी दूध घेतले अर्धा लिटर फुल क्रीमी, ते गरम करायला ठेवले। छान अशी मँगो कुल्फी घरच्या घरी बनवूया। तर इथे 2 हापूस आंबे घेतले, ते थंड पाण्यामध्ये ठेवले। दूध उकळते तोपर्यंत इथे मी छान दूध असं आटवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी साखर घालणार आहे। साखर घालून परत एकदा त्याला छान आटवून घ्यायचं आहे। साईडचं कडेकडेचं जे साय जमा झालेली आहे ती सारखी काढत राहायची आणि छान असं दाटसर दूध होईपर्यंत त्याला आटवून घ्यायचं आहे। त्यामध्ये तुम्ही दूध उतू जायला नको म्हणून 1 छोटा चम्मच घालून ठेवायचा। तोपर्यंत इथे मी 2-4 बदाम, काजू हे बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये। तर बघा, इथे दूध असं थोडंसं घट्ट झालेलं आहे। त्यामध्ये तुम्ही कस्टर्ड पावडर किंवा कॉर्नफ्लॉवर थोडंसं किंवा दूध पावडर हे सुद्धा घालू शकता, पण मी ड्रायफ्रूट पावडर घातले आणि छान ते असं थोडंसं दाटसर होईपर्यंत अजून आटवून घ्यायचं आहे थोडंसं। तर बाजारातील फ्रोझन डेझर्टपेक्षा होममेड आईस्क्रीम जास्त क्रीमी आणि सेफ असते। तर अशी सोप्या पद्धतीने तुम्ही पण बनवू शकता। तर मी इथे मिक्सरच्या याने मी फिरवून घेणार आहे। तर ते पूर्ण एकदम एकत्र एकजीव होईपर्यंत ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, इथे छान अशी दाटसर आपलं मँगो आईस्क्रीमचं बॅटर तयार आहे। इथे मोल्ड घेतले, मी छान स्वच्छ धुवून ठेवलेत। असे मी छान भरून घेतले। असे रात्री मी भरून ठेवलेत मोल्ड पूर्ण असे मध्ये मी ठेवलेत रात्री, आणि दुसऱ्या दिवशी असे बघा किती छान कुल्फी आणि आईस्क्रीम सुद्धा बनवून तयार आहे। छान अशी क्रीमी आईस्क्रीम तयार झालेली आहे। तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी। कमी वेळात आणि झटपट होणारी आहे।